कधी तर कधी समाधी लीन होत. पण त्यामुळे सृष्टीचे संचालन दोलायमान झाले. चिंतित झालेला ब्रह्मा आणि विष्णूने आदिशक्तीची आराधना केली. आदिशक्तीनं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि प्रजापती दक्षाच्या इच्छेनुसार त्याच्या पोटी अवतार घेतला सतीचा. सती मातेच्या आयुष्याचा एकच ध्यास महादेवांशी लग्न. परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना न मानता नारायण नारायण. पण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बरं का. कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला. पण महादेवांना ठाऊक होतो हा संसार न टिकणारा आहे. प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला. आणि सतीमध्ये आदिशक्ती जागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली. क्रुद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं. परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं. शिव पुन्हा समाधीस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला. पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी. पार्वती, पार्वती कुठे आहेस तू? हे पहा, आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे.